आत्मज हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज अंजनीचा हा बलाढ्य आत्मज हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज निज शक्तीने काढील दिग्गज निज शक्तीने काढील दिग्गज बलशाली धीमान असा हा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान। करी हनुमंता निश्चय मनसा सामान्य न तू या कपी जनता। करी हनुमंता निश्चय मनसा सामान्य न तू या कपी जनता। उचल एकदा पदवा मनसा घे विजयी उद्यान घे विजयी उद्यान। सागर पार करून रावणाच्या सुवर्णाने मढवलेल्या लंकेत हनुमानाने प्रवेश केला। तेथील अशोक वनात राक्षसींच्या पहाऱ्यात एका वृक्षाखाली सीता बसली होती। अत्यंत दुःखी असूनही श्रीरामांचा जप करत होती। सीते, त्या दरिद्री वनवासी रामाचा विचार सोडून दे आणि माझी या लंकाधिपती रावणाची पट्टराणी हो, या त्रैलोक्य विजयी लंकाधीशाची स्वामिनी हो। अधमा, दुष्टा, तू कपटाने माझा घात केलास। मी जनक कन्या, दशरथ महाराजांची सून व त्रैलोक्य प्रतापी श्री रामांची पत्नी आहे। मला मिळवण्याचा दुष्ट विचार तू मनातून काढून टाक, नाहीतर तुझ्यासह या लंकेला व तुझ्या राक्षस कुळाला श्रीराम नष्ट करतील। या भिकारड्या वनवासी रामाची स्तुती माझ्या समोर करू नकोस। पाहतोच मी तू कशी मला शरण येत नाहीस ते। त्या दंडकारण्यापासून इतक्या दूर समुद्रा पलीकडे तू आहेस हे त्यांना कळणार तरी कसं? सांगणार तरी कोण? आणखी किती दिवस तू त्याची वाट पाहशील? कधीतरी मला शरण येशीलच। बघतोच तो राम कसा इथं पोचेल ते। रागाने पाय आपटत रावण तिथून निघून गेला आणि सीता रडू लागली। हनुमानाने सूक्ष्म रूपात हा प्रसंग पाहिला होता। त्यावरून आपण शोध घेत असलेली माता सीता येथेच आहे याबद्दल त्याची खात्री पटली। सर्व पहारेकरी राक्षसिणी झोपी गेल्यावर त्याने श्रीरामांची खूण असलेली मुद्रिका सीतेसमोर टाकली आणि तिच्या समोर हात जोडून म्हणाला, जय श्रीराम, जय श्रीराम। मी श्रीरामांचा दूत हनुमान। लवकरच श्रीराम इथे येऊन आपली सुटका करतील असा निरोप प्रभूंनी आपणासाठी पाठवला आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। हे ऐकून सीता तिच्या सुटकेबाबत निशंक झाली। सावध झालेले राक्षसगण मारुतीला पकडायला येताच त्याने अशोक वनातील वृक्ष पाडले, नासधूस केली। सुंदर अशा अशोक वनाचा पार विध्वंस केला। अनेक राक्षसांना ठार मारले। रावणाने शिक्षा म्हणून हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा दिली, पण मारुतीने योग शक्तीने त्याचे शेपूट इतके लांबच लांब केले की त्याला चिंध्या गुंडाळता गुंडाळता राक्षसांची दमछाक झाली। पेटवलेली शेपटी घेऊन मारुती लंकेतील या प्रासादावरून त्या प्रासादावर उड्या मारू लागला। रावणाचा रामभक्त बंधू विभीषण याचे घर सोडून लंकेतील इतर सर्व घरांना आग लागली। लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका
लंका हनुमंत. नगाकार घन दिसे मारुती, विजे परी ते पुच्छ मारुती. नगाकार घन दिसे मारुती, विजे परी ते पुच्छ मारुती. आग वर्षती नगरी वरती, गर्जना करी महावात. पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. वारा अग्नी अग्नी वारा, मुरे निवारा नाजे थारा. जळल्या वेशी जळे पहारा, नाचतो अनल मूर्तिमंत. पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. 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 पेटवी लंका हनुमंत. लंकेतून परत आलेल्या हनुमंताने राम लक्ष्मणांना सीतेची अवस्था सांगितली. हनुमंताचे शौर्य, धैर्य, पराक्रम व स्वामीभक्ती पाहून श्रीराम भारावून गेले. वानर राज सुग्रीवाच्या मदतीने वानर सेना लंकेला जाण्यास सज्ज झाली. सर्वजण समुद्र तीरी आले. त्याच वेळी संतापलेल्या रावणाने हद्दपार केलेला विभीषणही श्रीरामांना येऊन मिळाला. समुद्र तीरी श्रीरामांनी शिवाची आराधना करून रामेश्वर रूपी शिवलिंगाची स्थापना केली. ओम नमः शिवाय. 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 श्रीरामा, तुम्ही हाती घेतलेलं कार्य पूर्ण होण्यासाठी माझे आशीर्वाद पाठीशी आहेत. पत्नीच्या सुटकेबरोबरच अखिल मानव जातीचा उद्धार आपल्या हातून होणार आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. विश्वकर्म्याचा पुत्र असणारा नल हा वानर सेनेत होताच. त्याच्या मार्गदर्शनाखाली समुद्रावर सेतुबंधनाचे कार्य सुरू झाले. हे दगडतोड खोल समुद्राच्या तळाशी जात आहेत. अशानं लंकेपर्यंत जाण्यासाठी सेतू कसा तयार होणार? जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊनच आपण सेतू बंधनाला सुरुवात करू आणि दगडांवरही श्रीरामांचे नाव करू. जय श्रीराम, जय श्रीराम. छोट्याशा खारुताईनेही आपल्या शेपटीने सेतूवर वाळू टाकण्यास मदत केली. प्रभू रामचंद्रांनीही मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. रामरायांची आशीर्वाद रूपी ही 3 बोटे आजही सर्व खारींच्या पाठीवर दिसतात. दगडांच्या तरंगण्याने आनंदित वानरसेना उत्साहाने कामाला लागली. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. फेका झाळे फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्याना सागर. फेका झाळे फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्याना सागर.
ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर, वडवाग्नी तो धरील माथी, वडवाग्नी तो धरील माथी, सेतू शेषापदी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सितावर रामचंद्र की जय। गर्जा गर्जा हे वानरगण, रघुपति राघव पतित पावन, रघुपति राघव पतित पावन, रघुपति राघव पतित पावन। गर्जा गर्जा हे वानरगण, रघुपति राघव पतित पावन, जय लंकारी जानकी जीवन, जय लंकारी जानकी जीवन, युद्धा आधी झडू लागूया, युद्धा आधी झडू लागूया, स्फूर्तीच्या भेदी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सितावर रामचंद्र की जय। कारुणी पिटवा डंका, हो 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 हो, विजयी राघव हरली लंका, हो 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 हो, कारुणी पिटवा डंका, विजयी राघव हरली लंका, मुक्त मैथिली कशास शंका, मुक्त मैथिली कशास शंका, सेतु रूप हा झोतत शिरला, सेतु रूप हा झोतत शिरला, दुबळ्या अंधारी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सितावर रामचंद्र की जय। सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सितावर रामचंद्र की जय। सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सितावर रामचंद्र की जय। सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सितावर रामचंद्र। वानर सेना लंकेत दाखल झाली। सीतेस सन्मानाने परत पाठवावे असा निरोप अंगदाकरवी रावणाला पाठवण्यात आला, पण उन्मत्त रावणाने त्यास नकार दिला। राक्षस सेना व वानर सेना असे युद्ध सुरू झाले। महाराज महाराज, राक्षस सेनेची हार होते, आता काय करायचंय, काय करायचंय? जा त्या कुंभकर्णाला जाग करा, त्याला सांगा रणांगणावर त्याच्यासाठी मानवांची मेजवानी आहे, युद्धास तयार हो, जा। माझा निद्रानाश करण्याचे साहस कोणी केले? माफ करा महाराज, माफ करा, लंकेवर मानवाने आक्रमण केले आहे, आपण तातडीने युद्धभूमीवर चलावे अशी लंकाधिपतींची आज्ञा आहे। आपल्या सेनेला वाचवण्यासाठी
श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला. कुंभकर्णानंतर मेघनाद युद्धास आला. सावधान, मी दशानन पुत्र इंद्रजित मेघनाथ स्वतः युद्धास आलो आहे. रामा, हो मरणास तयार. भ्राताश्री, आपण मागच थांबावं. मी त्या दुष्टाचा संहार करतो. ब्रह्मास्त्राच्या प्रभावामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. प्रभू रामचंद्र व वानरसेनाही दुःखी झाली. त्यावेळी विभीषणाने लंकेतील सुषण वैद्यांना पाचारण केले. उत्तरेकडील द्रोणागिरी पर्वतावरील अमृतवेल संजीवनीच लक्ष्मणाचे प्राण वाचवू शकेल, पण इतक्या तातडीने ती आणणे शक्यही नाही. प्रभू, आपण चिंता करू नये. मला आज्ञा द्यावी. मी घेऊन येतो ती वनस्पती. जय श्रीराम. जय श्रीराम. हनुमंत हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर पोहोचला खरा, पण संजीवनी वनस्पती ओळखायची कशी हा त्याला प्रश्न पडला. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. महाबली हनुमानाने पर्वतच उचलून लंकेकडे उड्डाण केले. संजीवनी अमृतवेलीचा रस लक्ष्मणाच्या मुखी घालताच तो शुद्धीवर आला व पुन्हा युद्धास उभा राहिला. इंद्रजिताचा वध केला. पुत्राच्या मृत्यूने खचलेला पण सूडाने पेटलेला रावण दशानन रूपात युद्धात अवतरला. देवगणांनी रामचंद्रास सहाय्य केले. राम व रावणाचे घनघोर असे युद्ध सुरू झाले. आकाशातून देवगणही श्रीरामांच्या विजयासाठी शुभचिंतन करीत होते. नभाभेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे, चालले शंख दुंदुभींचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. सशंख राक्षस गण तो दिसला, कृष्ण खनावर बाला कमाला. मुखातुनी शत गरजे चपला, रणांगणावर कोसळले तो पाऊस बाणांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे, काळ मुखातून कोणी वाचे, कुठे कुणाचे कबंधनाचे.
धुमाळीत त्या कोणा नुरले भानच कोणाचे अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे 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 युद्ध हे 7 दिवस चाललेल्या या युद्धात अंती श्रीरामांनी आदित्य हृदयाचा जप करून महर्षी अगस्त्य ऋषींनी दिलेला सर्पासारखा भयंकर व अत्यंत तेजस्वी असा बाण रावणाच्या छातीवर मारताच रावण धाडकन जमिनीवर कोसळला. साधु साधु वच वदती मुनिवर छेडू लागले वाद्ये किन्नर साधु साधु वच वदती मुनिवर छेडू लागले वाद्ये किन्नर प्रमोद उसळे भूलोकावर प्रमोद उसळे भूलोकावर हो सुरांचा महारिपू मेरा सुरांचा महारिपू मेरा भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला. हा श्री विष्णू कमला सीता स्वये जाणता असून नेणता हा श्री विष्णू कमला सीता स्वये जाणता असून नेणता युद्ध करी हे जगता करिता युद्ध करी हे जगता करिता दाखवी अतुल राम लीला दाखवी अतुल राम लीला. भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला. देव हो बघा राम लीला देव हो बघा राम लीला. भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला. नल, नील, जांबुवंत, अंगद, सुग्रीव, विभीषण यांच्यासह सीतेस घेऊन श्रीराम अयोध्येस आले. त्यांच्या विजयाची वार्ता याआधीच अयोध्या नगरीत पोहोचली होती. पुढ्या तोरणे उभारून मंगलवाद्ये वाजवून अयोध्यावासियांनी श्रीरामांचे स्वागत केले. रामरायांना मंगल राज्याभिषेक करण्यात आला. जय जयकार रामा जय जयकार जय जयकार जय जयकार रामा जय जयकार. पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार स्वर्ग सौख्य साकार. जय जयकार तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू
पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पितृकामना पुरी होऊ दे राम राज्य या पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी राजा राघव सीता रानी राजा राघव सीता रानी चतुर्वेद से लोक पूजिती रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राज्य असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणीतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समयी वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिती ती खेवाकार ती खेवा आकार शांति शांति मुनि वांछिती ती घेवो आकार ती घेवो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार जय जयकार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार स्वर्ग सौख्य साकार त्रिवार जय जयकार तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार
शिवचापासम विरह भंगला स्वयंवरा समय रंगला अधीर अयोध्यापुरी मंगला अधीर अयोध्यापुरी मंगला सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार दृढ प्रीतीचे हार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तव दृष्टीच्या पावन स्पर्शे आज मांडिया उत्सव हर्षे मने विसरली 14 वर्षे मने विसरली 14 वर्षे सुसज्ज आहे तव सिंहासन करी प्रभो स्वीकार करी प्रभो स्वीकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तुझ्या मस्तकी जळे शिंपता सप्त नद्यांना मिळो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पितृकामना पुरी होऊ दे राम राज्य या पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी राजा राघव सीता रानी राजा राघव सीता रानी चतुर्वेद से लोक पूजती रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राज्या असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणीतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समयी वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिती ती खेवकार ती खेव आकार शांति शांति मुनि
ती घेवो आकार, ती घेवो आकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, जय जयकार, जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू. पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापासम विरह भंगला, स्वयंवरा समसमय रंगला. अधीर अयोध्यापुरी मंगला, अधीर अयोध्यापुरी मंगला. सानंदाश्रू तुला अर्पिते, दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तव दृष्टीच्या पावन स्पर्शे आज मांडिला उत्सव हर्षे. मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे. सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार, करी प्रभो स्वीकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुझ्या मस्तकी जळे शिंपता, सप्त नद्यांना मिळो तीर्थता. अभिषिक्ता तुझ जाणीव देता, अभिषिक्ता तुझ जाणीव देता. मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार, अर्थासह उच्चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पितृकामना पुरी होऊ दे, राम राज्य या पुरी येऊ दे. ते कौसल्या माय पाहू दे, ते कौसल्या माय पाहू दे. राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार, भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. प्रजाजनी जे रचिले स्वप्नी, मूर्त दिसोते स्वप्न लोचनी. राजा राघव सीता राणी,
राजा राघव सीतारानी चतुर्वेद से लोक पूजिती रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणीतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समयी वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिती तीखे वो आकार शांति शांति मुनि वांछिती तीखे वो आकार तीखे वो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार त्रिवार जय जयकार तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार शिवचापासम विरह भंगला स्वयंवरा समय रंगला अधीर अयोध्यापुरी मंगला अधीर अयोध्यापुरी मंगला सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तव दृष्टीच्या पावन स्पर्शे